नमो नमः सर्वेभ्यो। अस्मिन् चलच्चित्रे वयं संस्कृतभारत्याः शिक्षायाः प्रथमस्य पाठस्य बिन्दवे अथवा बिन्दौ अस्ति अ, सुभाषितद्वयम् अस्ति अस्ति तत् वयं तस्य पठनम् अधुना वयं कुर्मः। पृष्ठक्रमाङ्क अस्ति शिक्षायाः पुस्तकस्य पृष्ठक्रमाङ्क अस्ति 18। अन्वयक्रमः बिन्दुः अस्ति। अन्वय इत्युक्ते किम्? अपेक्षाक्रमः। वयं सर्वे जानीमः संस्कृतभाषायां वयं क्रमेण न लिखामः। हं? कर्ता मराठीभाषायाम् अन्यभाषायां कर्ता कर्म क्रियापद एवं प्रकारेण क्रमेण वयं लिखामः, किन्तु संस्कृतभाषा प्रचुरः भाषा अस्ति। अतः तत् तत् क्रमेण लेखनीयम्। एतत् नियमं अथवा एतत् नियमं नास्ति। वयं किमपि वक्तुम् अथवा लिखितुं शक्यन्ते, किन्तु अ, यदि वयम् अर्थ अथवा तात्पर्यं ज्ञातुम् इच्छामः तर्हि कर्ता कुत्र अस्ति, कर्म कुत्र अस्ति, क्रियापद किमस्ति, अथवा कति वाक्यानि सन्ति तत्र सुभाषितमध्ये, तत् वयं तस्य ज्ञानम् आवश्यकमस्ति। अतः सुभाषितस्य सम्यक् अर्थ अथवा सारग्रहणार्थं वयम् अन्वयरचना कुर्मः। अन्वयरचना इत्युक्ते आकाङ्क्षापद्धतिः। आकाङ्क्षा इत्युक्ते अस्माकम् इच्छा, ओके, अस्माकं विवक्षा। वक्तुः इच्छा इति विवक्षा। वक्तुः अहं वक्तुः मम इच्छा इति मम विवक्षा। ओके, विवक्षा विवक्षा यथा विवक्षा अस्ति तथा, अथवा यथा इच्छा अस्ति तथा सुभाषितस्य क्रमः अथवा सुभाषिते ये ये पदाः सन्ति तेषां क्रमः वयं कर्तुं शक्नुमः। एतद् रचना अन्वयरचना इति प्रसिद्धमस्ति। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति प्रथमस्य शिक्षायाः पुस्तकस्य प्रथमपाठस्य प्रथमं सुभाषितम् अस्ति। पृष्ठक्रमाङ्क 18 पृष्ठे अस्ति। अत्र परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम्। अधुना अत्र वयं प्रथमं पदविभागं करणीयमस्ति। पदविभागम् इत्युक्ते जी पदं असतात त्याच्यामध्ये त्याचा विग्रह करायचा असतो। जर आपल्याला पूर्ण सुभाषिताचा अर्थ चांगल्या प्रकारे ज्ञात करायचा असेल तर आपल्याला पदविभाग करणं प्रथमतः आवश्यक असतं। आता हा पहिला छोटासा आणि सोपा श्लोक आहे। परोपकाराय पदविभाग काय आहे याचा? परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम। इथे एकच संधी झालेला आहे। परोपकारार्थम ही संधी नाहीये, तो ऍक्च्युली वर्णमेलनम आहे, त्यामुळे तो वेगवेगळा लिहायचा आहे। परोपकारार्थम इदम शरीर, ओके, असं आपल्याला लिहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काही संधी नाही झालेला आहे, त्यामुळे जर अन्वय रचना करण्याची आधी संधी विग्रह करून घेता येतो, पण हा सोपा श्लोक आहे, ते संधी नाही आहे। आता आपल्याला अन्वय रचना कशी करायची की सुरुवातीला पहिल्यांदा पदांची, श्लोकातील जे पद आहे ते पदविभाग आपण करून घेतले वेगवेगळे, ओके। आता ह्याच्यात नंतर सगळ्यात पहिलं काम काय होतं, जसं आपण परिचयमध्ये पण बघितलं होतं की सगळ्यात पहिलं म्हणजे क्रियापद किती आहेत त्या श्लोकांमध्ये ते शोधायचं आहे। जेवढी क्रियापदं असतील तेवढी वाक्य असणार आहेत, ओके। सो क्रियापदं कुठली आहेत ह्याच्यामध्ये? पहिल्यांदा आहे फलंती, त्याच्यानंतर वहंती, दुहंती, हा, आणि चौथ्या ह्याच्यामध्ये क्रियापद आहे अस्ति, पण ते अध्यरूत आहे, म्हणजे तिथे दिलेलं नाही, त्यामुळे 4 क्रियापदं आहेत। ह्याचा अर्थ 4 वाक्य ह्याच्यामध्ये आहेत, ओके। तर पहिल्याच सगळं असं एका पेजवर आपण लिहू शकतो. हे पहिलं क्रियापद आहे फलंती,
दुसरं वहंती, तिसरं दुहंती आणि चौथं आहे अस्ति. अस्ति इथे अध्यारूत आहे, म्हणजे इथे स्पष्टपणे दिलेलं नाहीये, पण ते आहे. ओके. आता तो पहिला, आता जेवढी क्रियापदं तेवढी वाक्य. ओके. सो आता पहिल्या क्रियापदाचा कर्ता कसा शोधायचा? करते जेव्हा आपल्याला माहिती आहे की कर्ता शोधायचा असतो, तर आपण काय करतो? क्रियापदाला प्रश्न विचारतो. कह करोती अथवा का करोती अथवा किम करोती, जे काय असेल ते. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगात असेल त्याप्रमाणे. तर आता इथे पहिल्यांदा जर फलंतीला जर प्रश्न विचारला, कह किंवा बहुवचनात असेल तर, कारण फलंती हे बहुवचनामध्ये आहे. बरोबर आहे? त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारावा लागेल, के फलंती. ओके. अं, तर वृक्षाः फलन्ति. आपल्याला उत्तर सापडतं वृक्षाः फलन्ति. ओके. आता किम फलन्ति असा प्रश्न विचारू शकतो का आपण त्याला? कर्म क्रियापद कर्ता सापडला, कर्म शोधायचंय. किम फलन्ति तर असं कारण फलन्ति हा काय म्हणू आपण त्याला, अकर्मक क्रियापद आहे, त्यामुळे त्याला असा प्रश्न विचारता येत नाही. त्याच्यानंतर असे म्हणजे कस्माय फलन्ति किंवा किमर्थम फलन्ति. चतुर्थीचं जर संप्रदान काढायचं असेल तर किमर्थम फलन्ति, परोपकाराय. तर त्याचं उत्तर आपल्याला ह्याच्यात सापडत आहे. तर आता आपल्याला एक वाक्य प्राप्त झालं. वृक्षाः परोपकाराय फलन्ति. बरोबर आहे? हे वाक्य आपल्याला प्राप्त झालं. इथे मुद्दामून सोपासा श्लोक दिलेला आहे की वृक्षाः परोपकाराय फलन्ति. जसं आपण मराठी किंवा अन्य भाषांमध्ये आधी कर्ता लिहितो, मग कर्म लिहितो आणि मग क्रियापद लिहितो. त्यामुळे त्या पद्धतीने जसं मगाशी म्हटलं, वक्तु ही इच्छा, माझी ही इच्छा विवक्षा आहे, मी मला पाहिजे त्या पद्धतीने, किंवा आपण नॉर्मली कर्ता कर्म क्रियापद असं लिहितो, तर कर्ता कर्म क्रियापद असं लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला ते समजण्यास सोपं जातं. परोपकाराय हा वृक्षाः परोपकाराय फलन्ति, हे एक वाक्य झालं. आता दुसरं क्रियापद काय आहे आपलं? वहंती. हं? आता त्यांना पण प्रश्न विचारा. वहंती बहुवचनात आहे क्रियापद, त्या प्रथम पुरुष बहुवचनात आहे, त्यामुळे के फलन्ति. हं? तर नद्यः फलन्ति असं उत्तर आपल्याला मिळतं. पुन्हा नद्यः फलन्ति नंतर सॉरी, नद्यः वहन्ति. वहंती, वहंतीला पुन्हा अकर्मक क्रियापद आहे, त्याला किम हा प्रश्न विचारू शकत नाही. त्याच्यानंतर कुठला प्रश्न त्याला विचारता येईल आणखीन? कुतः फलंती आहे विचारू शकतो का? तर त्याचं उत्तर सापडतंय का? नाही सापडत. कुतः म्हणजे कुठून येते, त्याचं उत्तर इथे दिलेलं नाही. कस्य फलंती आहे का? त्याचं उत्तर म्हणजे षष्ठीचं पण नाहीये, सप्तमीचं पण नाही. कुत्र फलंती, कुत्र वहंती असं म्हणते, याचं उत्तर सापडतंय का या प्रश्नांमध्ये? तर नाही सापडत. मग आता काय सापडतंय की संप्रदानाचं उत्तर सापडतंय की किमर्थम फलंती, किमर्थम अथवा म्हणजे कशासाठी तो वाहते आहे, वाहतात नाही तर परोपकाराय. तर त्याचं उत्तर मिळतं. म्हणजे आपल्याला दुसरं वाक्य पण मिळालं आहे की नद्यः परोपकाराय वहन्ति. आता त्याच्यानंतर दोन वाक्य झाली आपली. त्याच्यात तिसरं क्रियापद आहे दुहंती. आता दुहंती पण प्रथम पुरुष बहुवचनामध्ये आहे. त्यामुळे त्याला पुन्हा के दुहंती असाच प्रश्न विचारावा लागेल. तर गावः, गावः इत्युक्ते गौ. गो आकारांत पुल्लिंगी आकारांत प्रातिपदिकस्य गावः हे प्रथमा बहुवचन आहे. ओके. गो म्हणजे गोमाता, आपण त्याला गाय असं म्हणतो. त्यामुळे गावः म्हणजे गायी, भरपूर गायी. आता इथे पहिल्यांदा पदविभाग झाल्यानंतर प्रतिपदार्थ पण करू शकतो. ओके. कारण परोपकाराय म्हणजे काय? परोपकार करण्यासाठी. फलंती म्हणजे काय? म्हणजे त्याची वृद्धी होते किंवा फळ फुलतात ते. तो वृक्षा हा झाडे. परोपकाराय परोपकारासाठी. वहंती म्हणजे वाहतात. नद्यः नद्या. आता हे सोपं आहे म्हणून इथे प्रतिपदार्थ सोपा वाटतोय, पण काय पुढच्या पुढच्या श्लोकांमध्ये प्रतिपदार्थ करणं आवश्यक होऊन जाईल. कारण काही शब्दांचा अर्थ, जसं इथे गावहचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नसेल, तर त्यांचा अर्थ म्हणजे पदविभाग झाल्यानंतर सेकंड येतो प्रतिपदार्थ. ओके. सो परोपकाराय दुहंती. दुहंती, दुह धातू आहे. दुह म्हणजे गाईचं दूध काढणे. तो दुहंती गावः. गावः म्हणजे प्रथम पुरुष प्रथमा बहुवचन आहे. हो प्रातिपदिक असते, त्यामुळे अनेक गायी. ओके. आणि परोपकारार्थम म्हणजे परोपकारासाठीच इदम, इदम म्हणजे हे शरीर, शरीर आहे. ओके. आता आपण प्रतिपदार्थ केला. आता पण परत पहिल्या ह्याच्यात येऊ की आपण दोन वाक्य बघितली होती. वृक्षाः परोपकाराय फलन्ति. दुसरं वाक्य झालं नद्यः परोपकाराय वहन्ति. तिसरं वाक्य आहे गाव दुहंती. आता दुहंती मला प्रश्न विचारा. परत प्रथम पुरुष बहुवचनात आहे. के दुहंती, गावः दुहंती. किमर्थम दुहंती, परोपकाराय. तिथे सुद्धा तुम्हाला किम म्हणजे द्वितीयचं काही उत्तर सापडणार नाही. के न तृतीयचं उत्तर,
कथम चतुर्थीचं कथम म्हणजे कशा प्रकारे साधले, परंतु कशासाठी किंवा किमर्थम, कारण चतुर्थीचं उत्तर मिळायचं असेल तर आपल्याला कथम आणि किमर्थम असे दोन्ही प्रश्न विचारता येतात. कस्मात पंचमीचं उत्तर सापडणार नाही, कस्य षष्ठीचं उत्तर नाही, कुत्र सप्तमीचं उत्तर नाही, असं आपल्याला सापडत नाहीये. फक्त दोनच प्रश्नांची उत्तरं सापडत आहेत, म्हणजे ते म्हणजे के आणि कथम. ओके. तो परोपकाराय गावः परोपकाराय दुहंती. हं? आणि मग पुढचा तो अस्ति हे आपण अध्ययृत क्रियापद बघितलं तर तिथे पण अस्ति हे प्रथम पुरुष बहुवचनात आहे, प्रथम पुरुष एक वचनात आहे किंवा आहे, त्यामुळे त्याचं कह अस्ति तर किंवा किम अस्ति तर शरीरम. हं? अ, अ, आणि शरीरम अस्ति. आणि दुसरा प्रश्न काय विचारायचा, किमर्थम अस्ति परोपकाराय. आणखीन हा इदम शब्द राहिला. आता इदम शब्दाचं उत्तर पाहिजे असेल तर काय प्रश्न विचारायचा, की आणि इदम हे शरीरमचं विशेषण आहे. ओके. त्यामुळे जिथे विशेषण असतं एखादं तर त्याच्यासाठी आपल्याला कीदृशी किंवा कीदृशः पुल्लिंगामध्ये, कीदृशी स्त्रीलिंगामध्ये आणि कीदृशम नपुंसकलिंगामध्ये असा आपल्याला प्रश्न विचारावा लागतो. तर शरीरम हे नपुंसकलिंगी आहे, त्यामुळे कीदृशम शरीरम तर इदम शरीरम म्हणजे हे शरीर. ओके. असा आपल्याला प्रश्न विचारता येतो. त्यामुळे आपल्याला चौथा वाक्य सुद्धा सापडलेलं आहे, ते म्हणजे इदम शरीरम परोपकाराय कंसामध्ये असती. आता एक छोटीशी फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे एक नियम पाळायचा असतो, की कुठलेही म्हणजे जे मूळ सुभाषित असतं त्याच्यात मध्ये कुठलेही नवीन शब्द आपण टाकायचे नाहीत किंवा त्यातला कुठलाही शब्द विसरायचा नाही. ओके. नवीन टाकायचं जर असेल तर कंसात टाकू शकतो, म्हणजे अस्थि जसं आपण अस्थि कंसामध्ये टाकला की नवीन कुठला तरी आपण ऍड करतोय, कारण ना सुभाषित जी असतात ती छंद मात्रेमध्ये बद्ध असतात, त्यामुळे आपण ऍडिशनल त्याच्यामध्ये काही फारसं टाकू नये. आता ह्याच्यामध्ये किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 शब्द आहेत. आता ह्या 12 शब्दाच्या व्यतिरिक्त एकही शब्द आपण ऍड करायचा नाही. जर ऍड करायचा असेल तर तो कंसामध्ये लिहायचा आणि त्याच्यातून कुठलाही शब्द वजा पण नाही करायचा. म्हणजे 12 ते 12 शब्द तुमच्या म्हणजे आपल्या अन्वय रचनेमध्ये किंवा अन्वयामध्ये किंवा तात्पर्यामध्ये येणं अपेक्षित आहे. ठीक. सो आपण आता इथे पदविभाग बघितला, त्याच्यानंतर प्रतिपदार्थ सुद्धा बघितला, म्हणजे शब्दार्थ बघितला, त्याच्यानंतर आपली अन्वय रचना पण झाली. काय अन्वय रचना केली आपण, 4 वाक्य आपण संस्कृतमध्ये केली, की वृक्षाः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति आणि इदं शरीरं परोपकाराय कंसामध्ये अस्ति. कारण अस्ति हा शब्द सुभाषितामध्ये नाही आहे. ओके. सो असा आपला अन्वय झाला. आता ह्याचा तात्पर्य किंवा याचा सार किंवा अर्थ, तर आपण जेव्हा लिहितो की झाडे परोपकारासाठी म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी किंवा परक्यांच्या संवर्धनासाठी किंवा परोपकारासाठी फळतात किंवा फळे देतात किंवा समृद्ध होतात. नद्या परोपकारासाठीच वाहतात. गायी परोपकारासाठी दूध देतात आणि तसंच किंवा कंसामध्ये लिहू शकतो, अशाच प्रकारे हे शरीर परोपकारासाठीच आहे. ओके. आता तात्पर्य लिहिताना थोडेसे शब्द ऍड केले तरी चालतात, पण मूलतः अन्वय करताना शक्यतो जर जेवढे शब्द सुभाषितामध्ये आहेत त्याच्यातून काहीही बेरीज वजाबाकी करणे अपेक्षित नाही. ओके. ह्याचा एवं प्रकारेण वयं प्रथमस्य सुभाषितस्य अन्वय रचना वयं अधुना संपूर्णं कृतः संपूर्णं कृतम्। अधुना वयं नवदशे पृष्ठे अस्ति द्वितीयं सुभाषितम्। ओके. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम्। ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, पदविभाग, मग त्याच्यानंतर प्रतिपदार्थ किंवा पदविभाग, त्याच्यानंतर संधी विग्रह करू शकता. ऍक्च्युली पदविभाग संधी विग्रह एकच आहे, परंतु जर वेगळा लिहायचं असेल तर लिहू शकतो. पदविभाग, संधी विग्रह, प्रतिपदार्थ, अन्वय रचना आणि तात्पर्य. ओके. तर सार असं. तो आधी पदविभाग करूया. व्यासम वसिष्ठ नप्तारम हा एकच शब्द आहे. ओके. शक्ते हे पौत्र पौत्रम, हा आता इथे वर्णमेलनम झालेलं आहे. पौत्रम आणि अकल्मषम, ओके, हे दोन वेगळे पद आहेत. पराशरात्मजम हे सामासिक पद आहे. वंदे सुखतातम तपोनिधी, हे सगळे आपण पदविभाग करून घेतले.
आता पहिल्यांदा जर एखादा संधी असेल तर तो संधी विग्रह करू शकतो, किंवा मग आता डायरेक्ट आपण प्रतिपदार्थावर जाऊ शकतो. कारण इथे तरी तात्पर्य आधी म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला तसं समजत नाही. म्हणून आपल्याला प्रतिपदार्थ किंवा शब्दार्थामध्ये व्यासम कोण आहे? व्यास महर्षी. ओके. वसिष्ठ नप्तार म्हणजे वसिष्ठ महर्षींचे ते प्रपौत्र आहेत. म्हणजे पणतू आहे, म्हणजे नातवाचा मुलगा. ओके. आपला मुलगा, त्याच्यानंतर नातू आणि त्याच्यानंतर पणतू. त्यामुळे वसिष्ठांचे ते पणतू आहेत. नप्तारम, नप्तृ असं मूळ प्रातिपदिक आहे. नप्तृ पुल्लिंगी, ऋकारांत पुल्लिंगी प्रातिपदिक नप्तृ, त्याचं द्वितीय एकवचन आहे. नप्तारम वसिष्ठ म्हणजे वसिष्ठांचे पणतू. शक्ते हे म्हणजे शक्तीचे, शक्ती शब्द स्वैकारांचा शब्द आहे. साधा असा शक्ती, शक्ती हे म्हणजे शक्तीचे पौत्रम अकल्मषम. पौत्रम म्हणजे पौत्र म्हणजे नातू. ओके. अकल्मष, अकल्मष म्हणजे कुठल्याही प्रकारचे कल्मष किंवा कल्मष म्हणजे पाप किंवा कुठल्याही प्रकारचं दुर्गुण. तर अकल्मष म्हणजे जे पापरहित आहेत, जे निर्मळ आहेत. ओके. असे. त्यामुळे आणि पराशरात्मजम म्हणजे पराशर मुनींचे आत्मज. ओके. हा, म्हणजे आत्मज म्हणजे जनरली पिता किंवा आत्मज हा शब्द बंधू किंवा रिलेटिव्ह या नावाने सुद्धा, म्हणजे या अर्थाने पण वापरला जातो. त्यामुळे पराशर मुनींचे हे पिता आहेत किंवा बंधू आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत. पराशरात्मजम वंदे. वंदे म्हणजे आता वंदे हे क्रियापद आहे. वंद धातूचं आत्मनेपदी आहे. त्याचं प्रथम पुरुष एक वचनाचं क्रियापद आहे. सॉरी, उत्तम पुरुष एक वचनाचं क्रियापद आहे. वंदे मातरम म्हणतो ना आपण. उत्तम पुरुष एक वचनाचं क्रियापद आहे. त्यामुळे वंदे हे क्रियापद आहे आणि त्याचा कर्ता कोण असणार आहे? तर अहम. उत्तम पुरुष एक वचनाचं क्रियापद मध्ये येतं हे रूप वंदे. त्यामुळे त्याचा कर्ता असणार आहे अहम. ओके. तर वंदे म्हणजे वंदन करतो. हे मी कंसामध्ये मी लिहू शकता, मी वंदन करतो. शुकतातम. शुक महर्षींचे तातम म्हणजे शुक महर्षींचे ते किंवा शुक महर्षी त्यांचे तात होते. ओके. तपो हा क्षम्यताम. शुक शुकतातम. हा, इथे थोडीशी मी विसरले, मिस्टेक झाली. की शुकतातम म्हणजे शुक महर्षींचे ते तात. तात म्हणजे पिता. शुक महर्षींचे ते पिता होते आणि पराशरात्मजम. ओके. पराशर मुनी ज्यांचे आत्मज होते. म्हणजे पराशर मुनी ज्यांचे वडील होते. ओके. म्हणजे जर तुम्हाला ती स्टोरी माहिती असेल, देवव्रत आणि यांची, महाभारत जिथून मुळात सुरू होते. ते पराशर मुनी येतात आणि ते मत्स्यगंधा वगैरे असते, त्यांचे पुत्र हे कृष्णद्वैपायन किंवा व्यास महर्षी असं म्हटलं जातं. अच्छा, मोठी स्टोरी आहे, त्याच्यात नको जायला. तो पराशरात्मज म्हणजे पराशर मुनींचे पुत्र आणि शुक तातम म्हणजे शुक महर्षींचे पिता असलेले असे तपोनिधी. तपोनिधी म्हणजे तप म्हणजे जे त्यांची निधी, निधी म्हणजे संपत्ती किंवा ज्यांनी भरपूर तप केले आहे असते ते तपोनिधी, असं एक विशेषण आहे. तपोनिधी. आता अशा प्रकारे आपण ह्याचं हे करून घेतलं, काय म्हणतात त्याला. हा, इथे दिले त्यांनी आत्मज म्हणजे पुत्र. बऱ्याच वेळा आत्मज म्हणजे रिलेटिव्ह असा पण वापरला जातो ह्याच्यात. इथे त्यांनी दिले आत्मज म्हणजे पुत्र. सो आता आपण प्रतिपदार्थ करून घेतला. आता आपण वाक्य विश्लेषण किंवा आपण आता त्याचं अन्वय रचना करायला घेऊया. आता सगळ्यात पहिलं काय सुरू होतं? क्रियापद. याच्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? वंदे. वंदे हे क्रियापद आहे. आता वंदे हे उत्तम पुरुष एक वचनाचं क्रियापद आहे, म्हणून त्याला कह वंदे अथवा का वंदे असा एक वचनाचा प्रश्न विचारावा लागेल. तर कह वंदे याचं उत्तर सापडत नाही, ते सुभाषितामध्ये डिरेक्टली दिलेलं नाही. तर वंदे उत्तम पुरुष एक वचनाचं असल्यामुळे त्याचा कर्ता हा नेहमी अहम असाच असणार आहे. त्यामुळे आपण कंसामध्ये अहम अध्यरोध क्रियापद आहे असं लिहू शकतो. तर आता प्रथमेचं उत्तर तर मिळालं. द्वितीयचं उत्तर काय आहे? कम वंदे. आता कोणाला वंदन करतात? तर त्याचं उत्तर आहे व्यासम. ओके. कोणाला वंदन करता आहेत? व्यासम.
आता मूळ कर्म इथे व्यासम आहे. जसं आता ही सगळी जी रूपं आहेत, व्यासम, वसिष्ठ, नप्तारम, त्याच्यानंतर पौत्रम, अकल्मषम, पराशरात्मजम, शुकतातम, तपोनिधी, ही सगळी द्वितीय एकवचनातच आहेत. पण ती प्रधान कर्म नाही, ती गौण कर्म आहेत. म्हणजे ते कोणाला तरी डिस्क्राईब करतात. फक्त व्यासम हे जे कर्म आहे ते प्रधान कर्म आहे. ते कुठे ते विशेषण नाही. ओके. ते विशेष आहे. त्यामुळे कम वंदे तर व्यासम वंदे. आता मग ही सगळी जी द्वितीय एकवचनाची हे आहेत म्हणजे रूपं आहेत त्यामुळे ती कर्मपदीच असणार आहेत. मग आता एक एक प्रश्नांची उत्तरं द्यायची की कीदृशम व्यासम वंदे. तर पहिलं उत्तर येतं काय, पहिलं काय आहे, वसिष्ठ नप्तारम. पुन्हा एक प्रश्न विचारायचा की कीदृशम व्यासम वंदे अकल्मषम, म्हणजे जे पापरहित आहे अशा व्यासांना वंदन करतात. कीदृशम व्यासम वंदे, म्हणजे ही जी सगळ्या पदांची ही सगळी ची उत्तरं येईपर्यंत हा प्रश्न विचारतात, कारण ही सगळी व्यासांचीच विशेषणं आहेत. कीदृशं व्यासं वन्दे पराशरात्मजं व्यासं वन्दे कीदृशं व्यासं वन्दे शुकतातं व्यासं वन्दे कीदृशं व्यासं वन्दे तपोनिधीं व्यासं वन्दे. आता आपली संपली सगळी त्यांची विशेषणं आपली संपली. तर असे आपल्याला प्रश्न आपण विचारायचे, आपल्याला हे उत्तरं सापडतात. म्हणजे ही सगळी कर्मपदामध्ये आली. मग आता आपल्याला क्रियापद मिळालं, कर्ता मिळाला आणि कर्म मिळालं. मग आपण अन्वयरचना आपण करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक हे राहिलं की शकते हे क्रियापद राहिलं, हे पद राहिलं. तर शकते हे पौत्र. आता हा शकते हे साधं हे षष्ठीचं म्हणजे षष्ठी आहे ना, षष्ठी एकवचनात आहे. तर षष्ठी एकवचनात काय विचारावं लागतं की कस्य, म्हणजे त्याच्या पुढचा शब्द आहे पौत्रम. कस्य पौत्रम किंवा कस्याहा पौत्रम, तर शक्तीचा पुत्र. शक्तेः पौत्रम. ओके. तर ते आपल्याला त्या पौत्राचं हे एक आपल्याला त्याचा दुसरं पद मिळालं. असे आपले सगळे आपण बघायचं की सगळे पद ही उत्तरामध्ये आली का नाही, तोपर्यंत प्रश्न विचारत राहायचे त्याला. मग आपल्याला आता आपण अन्वयरचना कशी करणार ह्याची, तर पहिलं काय आपलं वंदे. कह वंदे, अहम, म्हणजे अहम वंदे. किम वंदे, मग अहम आणि व्यास आपण असं म्हणतो ना की सुंदर मुलगी, त्यामुळे विशेषण हे नेहमी पहिल्यांदा असतं. ओके. मुलगी सुंदर असं नाही म्हणत. तो सुंदर मुलगी, विशेषण नेहमी पहिल्यांदा असतं, विशेष शेवट म्हणजे नंतर येतं. त्यामुळे अहम व्यासम वंदे. मग व्यासाच्या आधी ही सगळी विशेषणं द्यायची की अहम वसिष्ठ नप्तारम शक्तेः पौत्रम अकल्मषम पराशरात्मजम शुकतातम तपोनिधीम व्यासम वंदे. ओके. हे पुन्हा एकदा सांगते अन्वयरचना. अहम, अहम कंसामध्ये लिहायचं. वसिष्ठ नप्तारम शक्तेः पौत्रम अकल्मषम पराशरात्मजम शुकतातम तपोनिधीम व्यासम वंदे. हा आपला झाला अन्वय रचना, म्हणजे मी कर्ता कर्म क्रियापद आणि कर्माची विशेषणं त्याच्या बाजूला सगळी सगळी ओळीमध्ये लिहिली. ओके. आणि मग आता याचा आपण अर्थ लावू शकतो. सोपा अर्थ आहे की अहम म्हणजे मी, वसिष्ठ नप्तारम म्हणजे जे वसिष्ठांचे पणतू आहेत, त्याच्यानंतर शक्ते हे पुत्रम म्हणजे शक्तीचे जे पुत्र आहेत, अकल्मषम म्हणजे पापरहित आहेत, पराशरात्मजम म्हणजे पराशर मुनींचे जे पुत्र आहेत, शुकतातम म्हणजे शुक महर्षींचे पिता आहेत, आणि तपोनिधी म्हणजे श्रेष्ठ तपस्वी आहेत, अशा व्यासांना वंदन करतो किंवा करते, असं आपल्याला तात्पर्य या सार अर्थ इथे मिळाला. एवं प्रकारेण वयं संस्कृतभारत्याः शिक्षायाः प्रथमस्य पाठस्य अन्वयरचना श्लोकद्वयं वयं सम्पूर्णं अन्वयरचना श्लोकस्य श्लोकद्वयस्य अभ्यासम् अथवा पठनं वयं सम्पूर्णं कृतवन्तः. अग्रिमे चलचित्रे वयं द्वितीयस्य पाठस्य अन्वयरचनायाः श्लोकद्वयं द्रक्ष्यामः.